नमस्कार, राधाकृष्ण किचन मराठीमध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहेत। आज वारं पण खूप सुटलेत, आज खूप जास्त काम नव्हतं, त्यामुळे मी आज नऊवारी घातली होती आणि नऊवारी घालून आम्ही मळ्यावर जाणार होतो। कारण आम्हाला मराठी पिक्चरचं सीन आठवलं होतं की मळ्यावर आम्ही नेहमीच जातो, पण आज काम जास्त नव्हतं तर नऊवारीमध्ये जाऊया म्हटलं, एकदम छान व्हिडिओ बनवूया। तर आज नऊवारीमध्ये जातोय आम्ही मळ्यावरती पाखरं राखायला। तर जाता जाता मोटर पण चालू करायची होती, तर ती पण चालू करून देऊ म्हटलं, म्हणजे मग काही टेन्शन नाही। तिकडून दादांना यावं नाही लागणार इकडं। तर मोटर चालू करून दिली मी आता, इथून काडीने जावली की मग करंट लागायची भीती नाही वाटत स्टार्टरला। आणि मोटर चालू करून आता जाऊया। पण जाताना इथं आमच्या इतका धोत्रा झालाय रस्त्यामध्ये, एकदम बारीक होऊन निघावं लागतं, नाही तर खूप इंजेक्शन टोचतात फ्रीची। तर खूपच झालंय सध्या, पण आता गहू काढायची वेळ आलेली आहे, तर थोडा दिवस राहील, आता निघून जाईल। हा आमचा महाराष्ट्रीयन पोशाख, काष्टा साडी म्हणतात कोणी, आणि आम्ही महाराष्ट्रीयन याला नाटी पण म्हणतो। खूप सुंदर दिसते, पाठीमागच्या साईडनं पण छान वाटते आणि इकडनं पण एकदम भारी वाटतं। आणि आमचे हे दागिने पण असतात, खूप जास्त नाही, आमचं खूप साधं सरळ आणि असंच आहे। तर हे महाराष्ट्रातल्या लोकांना फार आवडतं, मला माहिती आहे, प्रत्येक घराघरामध्ये। आणि आता तर लग्नामध्ये प्रत्येक 7 फेरे घेताना मस्तपैकी काष्टाच घातलेला असतो नवरीने, आणि 7 फेरे जेव्हा ते घेतात ना, तेव्हा इतक्या सुंदर आणि गोड दिसताय आमच्या नवऱ्या। जशी मला माझी आजी गोड दिसायची ना, आठवती, ती अशीच राहायची नेहमी, खूपच छान। आणि जेवारी छान हुरड्यात आली आहेत बघा, दगडी जेवारी आहेत, खूप मस्त, कंस अगदी दाणे भरले गच्च, पण हे पाखरं खूप खातायत याला। तर आम्ही खूप सुंदर मळा पण बनवलाय, तर आपण बघूया आता। पण या कंसाचं ना, असे कंस दिसले की लगेच हुरडा पार्टी करू वाटते ना, मस्त भाजणार आहेत आम्ही याला। पण आता एकदा मळ्यावर जाऊया। तर हे हा बघा, आणि अर्ध्या मधोमध मळा केलाय, इकडनं अर्धी सोडली, इकडनं अर्धी, कारण मगच ते, आणि आता मध्ये घुसायचे। आणि ही जेवारी बघा अशी बांधून ठेवली आहे, रस्ताच नाही याला घुसायला मध्ये, म्हणून असा वाकडा तिकडा, इकडून इकडून घुसला, तिकडून निघा। तर एवढा सगळ्या अडचणी सहन करून इथपर्यंत यावं लागतं आम्हाला। आणि जेवारी पण खूप मस्त आली, झक्कास म्हणतात ना, अगदी तशी। तर आता वरती जाऊया, मस्त माळ्यावर चढायचे आता, तो मळा बनवलाय आम्ही। तर वरती हिरकणी सारखं जायचंय आता, रप चढून सनी, एवढं मोठं नाहीये, छोटंच, पण जाऊया आता। ये देखो कितना अच्छा है ना, सीढ़ियाँ, इसमें से चढ़ेंगे अभी। वाह, शाबाश। आणि सगळे रस्ते पार करत एकदाच आम्ही मळ्यापर्यंत पोहोचलोय। आता जेवारी पण खूप परस वाढली आहेत, आणि ही गोपण, आता या गोपणीमध्ये दगड घालून वगैरे, पण हा पक्ष्यांना वगैरे काही लागत नाही, कारण ते नुसत्या आवाजाने उडून जातात, आणि खूप जास्तही नाही, कारण मागच्या वेळेस आम्ही बाजरी आमची पूर्ण खाऊन घेतली होती। आणि ह्या जेवारी वरती पण खूप बसतात सकाळी, आणि इकडून खूप टेकड्या आहेत, आणि पक्ष्यांना झाडं झुडपं पण खूप आहेत, पाणी जवळच असल्यामुळं खूप असतात। पण खूप छान आहेत जेवारी आलेली, आणि आता निब्बर पण व्हायला लागलेत, त्यामुळं पक्ष्याच्या कचाट्यातून वाचली ती। आणि असं काही नाही की पक्ष्यांना देत नाही दाणे, खूप दाणे पाणी ठेवत असतो उन्हाळ्यामध्ये, पण पूर्ण जर असं त्यांच्या भरोश्यावर सोडली ना जेवारी, तर काहीच येत नाही बऱ्याच वेळेस। तर तिला असं गोपन, आणि खरं सांगायचं तर हे गोपन आम्ही काही कळत बी नाही, पण आज आमच्या काकूचा मळा आहे हा, तर तिथं आम्ही आज मुद्दामून आलो होतो की नवीन एक स्पेशल छानसा व्हिडिओ। आणि आमची जेवारी तर तिकडं वेगळ्या दुसऱ्या ठिकाणी, आणि तिला राखायची पण गरज नाहीये,
आणि आम्ही गेलो पण नाही तिकडं, फक्त पाणी भरायला जात असतो. तर हे बघा, ही खूप सुंदर ज्वारी आलेली आहेत आणि एकदम भरघोस दाणे आहेत. आणि अनिता पण होती माझ्यासोबत, ती पण आली आहेत वरती. तर माळावर अनिता करेगी दोघी चढाई चढलो आम्ही आणि खूप छान वाटत होतं. आगळा वेगळा अनुभव दोनों होता. को वेट से कारण गिरना आई जाए, शक्यतो चला कोणी दे. बनवत नाही आता. हे आमच्या काकू खूप आफेगी आहेत, पहुंच म्हणून त्यांनी गए. केलंय. ये देख सकते कारण हैं आप, कोणी कितना आता सुंदर सा ज्वारीकडे लग रहा है जाऊन यहाँ से. बघतही नाही, तिला पक्ष्याने खाल्लं की राखलंय. तर पण हे गोफण मारायला वगैरे, आणि ही दुपार झाली होती, पक्षी आधीच उडून गेलेले होते. पण खूप छान वाटलं आम्हाला. आणि माझ्या आजी जे सांगायची ना, तसा अनुभव आला मला आज, की त्या कशा करत असतील. आणि आम्ही पण लहानपणी ना, आमच्याकडे पण असायचा मळा वगैरे असं, तर तेव्हा राखलेली मी योगेशनी. आणि रविवारी तर आम्ही सकाळीच जायचो. मुड़ना पड़ेगा. कोणी कोणी मळ्यावर जाऊन ज्वारी राखलेली आहेत बरं, मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि तुमचा अनुभव कसा होता तो पण सांगा, कारण खूप वर्षापासून कोणीच मळ्यात गेलं नसणार मला माहितीये. पण तुमच्या लहानपणच्या कोणत्याही आठवणी असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि मला तर खूप आवडतं, मी योगेश आम्ही असं मस्त दोघं बसायचं बहिणो, आणि आई आमचा डब्बा बनवून द्यायची आणि तिथं बसत बसत खायचो आणि ज्वारी राखायचो. खूप मजा येते. आज पण तसंच असतं, पण हे रविवारच्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी अशी आमची शाळा असायची तर आम्ही शाळेत जायचो. पण रविवारी आमचा प्रोग्राम आवडता हा, आणि काम करणारे म्हणल्यावर आणि ते पण असं आगळं वेगळं फार मजा यायची. आणि आता उशीर झाला, चिमण्या उडून गेल्यात, त्यामुळे आता आपण पण घरी जाऊया मस्त पैकी. चला लपून लपून, चिकटा पण आहे त्याच्या रे बघा, म्हणून मग ना असं घाबरत घाबरत चालावं लागतं. आणि आमच्या काकूचं नवं पातळ घातलंय मी आज, मग त्याला जर डाग पडले ना मला सोडणारच नाही, त्यामुळं
आणि घरी जाता जाता छान छान ज्वारीचे कणस घेऊन जायचे, म्हणजे गौरीमध्ये भाजून खाण्यासाठी खूप छान हुरडा लागतो खायला. आणि मग दही आणि त्याच्यासोबत चटण्या वगैरे मस्त लागतात आणि त्यामुळे सगळेजण मिळून एकत्र खातात, तर खूपच छान वाटतं अजून. तर जे छान छान उंबरून आलेले कणस आहेत ते मी काढून घेते आणि कणस अगदी पाडून भाजतो आम्ही खूप छान गौऱ्यांची. तर जे पाहिजे ते घेऊन टाकते आता. किती छान आणि निबर झालं का नाही चांगलं नाही. आणि जास्त निब्बर झालेली धोड झालेली कणस चांगली नाही लागत खायला, तर मध्यम मध्यम छान अशी हिरवी हिरवी गुलचट लागते मस्त. तर खूप सगळे घेतलेत मी आता, जेवढे पाहिजे तेवढे. चला आता हुरडा खायला. तर हे करडीचे बघा फुलं किती छान आलेत, पिवळे लाल हळदी कुंका सारखे मस्त आहेत, सुंदर सुंदर. पण जेवढे सुंदर म्हणतात ना दुरून डोंगर साजरे, तसंच ते जवळ गेलं तर खूप काटे टोचतात ते. अणकुचीदार इंजेक्शन. तर खूप सगळी करडी आहे आणि आता हीच करडी आम्ही भाजी म्हणून वापरू परत. तर आता दुपार झाली, पाखरं उडून गेले आपल्या आपल्या घरी. आता मी पण जाते घरी. तर आणि आमचे जर व्हिडिओ आवडले ना लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण परत परत नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत भेटत राहू. तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे आणि ते अगदी फ्री मध्ये असतं, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करायला बिलकुल कंजूसी करू नका. एक कृषी कन्या म्हणून एक लाईक आणि एक सबस्क्राईब, तर दोन्ही करून टाका पटापट. तर परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.